नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा मार्च 2024ला प्रश्न दुसरा खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा. एकूण 4 मार्कला विचारलं तर संयुक्त राष्ट्राद्वारा आयोजित पर्यावरणविषयी परिषद, राज्यशास्त्र 2023ला आलेला बोर्डला प्रश्न. सुशासनाची मूल्य, पारदर्शकता, प्रतिसादात्मक, सहभागात्मक आणि कायद्याचे राज्य. 22ला आलेला प्रश्न. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य, धर्मनिरपेक्षता, समानता, विविधतेत एकता, राष्ट्राप्रती निष्ठा. 21ला भारताच्या शेजारील देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान. आणि ऑक्टोबर 21ला आलेला भारताच्या शेजारील देश भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका. आणि नकाशावरील प्रश्न. पहिला पहा. युरोपीय युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेले कोणते 3 देशाची नावे लिहा. 3 मार्कला आहे. फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली. दुसरं पहा. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशांची नावे लिहा. स्वीडन व पोलंड. 2. 23ला आलेला प्रश्न. 22ला. सोव्हिएट रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेल्या कोणत्याही 5 नवीन राष्ट्रांची नावे लिहा. जॉर्जिया, युक्रेन, कझाकिस्तान. 23ला आलेला प्रश्न. युरोपियन युनियनमध्ये असलेल्या युरोझोनचे 2 सदस्य राष्ट्रांची नावे लिहा. दुसरं पहा. युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनची 3 सदस्य राष्ट्रांची नावे. 24 प्रश्न तिसरा. खालील विधाने बरोबर की चूक ते सकारात्मक स्पष्ट करा. कोणते 5? 10 मार्कला होता हा प्रश्न. पहिलं पहा. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. चूक. दुसरं. जागतिकीकरणाने बाजारपेठे, अर्थव्यवस्था ही संकल्पना जपली. चूक. तिसरं. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. चूक. चौथं. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. बरोबर. 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली आहे. बरोबर. 6. लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात चौकशी करू शकतात. चूक. 7. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे. बरोबर. 23ला आलेले प्रश्न. 10 मार्कला पहा. खालील विधाने बरोबर की चूक ते सकारात्मक स्पष्ट करा. पहिलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. बरोबर. दुसरं. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. बरोबर. चूक. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा काळ सुवर्णकाळ मानला जातो. चूक. हे 2 प्रश्न 2 वर्ष विचारले गेलेले आहे. दुसरं. तिसरा. चौथं पहा. समाज परिवर्तनासाठी व राष्ट्राच्या एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे. बरोबर. हा बी 2 वेळेस विचारलेला आहे. 5वं पहा. पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. बरोबर. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. बरोबर. भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. चूक. हे 2 वेळेस बोर्ड परीक्षेला विचारण्यात आलेले प्रश्न. 7वा. 22ला प्रश्न तिसरा. खालील विधाने बरोबर की चूक सकारात्मक स्पष्ट करा. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. चूक. हे 3री वेळेस विचारलेलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना माहिती हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. बरोबर. तिसरं. जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थेचे महत्त्व कमी झाले आहे. चूक. चौथं. भारताच्या आर्थिक व्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. बरोबर. 5. चारू मजुमदार हे खालिस्तान चळवळीचे निगडीत आहे. चूक. हा प्रश्न विचारू शकता बोर्डला.
राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. बरोबर, हे विधान तर 3 वेळेस विचारले गेलेले आहे. 6वा प्रश्न. 7. सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. चूक. 2020ला विचारलेले प्रश्न. भारतात 5 घटक राज्यामध्ये द्विसभागृह कायदेमंडळ आहे. दुसरं, मूलभूत हक्काने उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागता येते. 3. संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती भूषवतात. 4. न्यायाधीशांना आकर्षक वेतन दिले जावे. 5. बहुपक्षीय पद्धतीमध्ये शासनात अस्थिरता निर्माण होऊ शकते. 6. सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्राचे पहिले स्त्री शिक्षित होत्या. बरोबर आहे. 7. तेलंगणाची मागणी केरळ राज्यातून करण्यात आली. बघा. 1. गॅट ही आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतची संघटना होती. दुसरं, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. तिसरं, 1965मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. 4. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. 5. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. हे विचारले गेलेलं आहे, मागच्या पेपरला सुद्धा विचारले गेलेलं. 6. सागरमाला या योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. हे विचारलेला गेलेला आहे प्रश्न. 7. अलिप्ततावाद हे भारतीय परराष्ट्र धोरणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 24ला विचारले गेलेला बोर्ड प्रश्न. 4. खालील विधानाचा संबंध स्पष्ट करा. कोणते 3 9 मार्कला आहेत. 1 प्रश्न 3 मार्क. आर्थिक हितसंबंध आणि व्यापारी गट. 2. भारत आणि आफ्रिका. 3. सुशासन आणि प्रशासन. हा प्रश्न विचारू शकतात 100%. 4. गॅट ही जागतिक व्यापार संघटना. 5. जागतिकीकरण आणि संस्कृती. खालील विधानाचा संबंध स्पष्ट करा. 1. भारत बांगलादेश. 2. लोकपाल भ्रष्टाचार निर्मूलन. 3. भारतीय समाज स्त्री पुरुष असमानता. 4. मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप. 5. राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मिता. आणि 1. हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हा प्रश्नसुद्धा विचारू शकतात 100%. 2. जागतिकीकरण आणि संस्कृती. 3. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. 4. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. 5. सुशासन आणि प्रशासन. हा सुद्धा प्रश्न मागील पेपरला विचारला गेलेला आहे. भारतीय संघराज्याची 2 वैशिष्ट्ये लिहा. प्रश्न 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. कोणते 4? 8 मार्कला, 2 मार्कला. भारतीय संघराज्याची 2 वैशिष्ट्ये लिहा. 2. समतेचा अधिकार स्पष्ट करा. 3. राज्यसभा सदस्याच्या 2 पात्रता लिहा. 4. उपराष्ट्रपती 2 अधिकार लिहा. 5. आघाडीचे 2 प्रकारे स्पष्ट करा. राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा जुलै संबंध स्पष्ट करा. बहुध्रुवीता आणि प्रादेशिक वाद. 2. जागतिकीकरण आणि भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 3. गरीब आणि विकास. 4. राष्ट्रीय एकात्मता आणि मानसिक परिणाम. 5. सुशासन आणि प्रशासन. हा प्रश्न विचारू शकता. कोणता 5वा? सुशासन आणि प्रशासन. कोणते 3 खालील विधानाचा संबंध स्पष्ट करा. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. 2. राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता. 3. सुशासन आणि माहितीचा अधिकार. 4. भारत आणि हिंद महासागर. 4. गरीब आणि स्त्रिया. 24ला बघा प्रश्न 5वा. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा किंवा लिहा. कोणते 3 लिहायचे तर 12 मार्कला प्रश्न आहे. पहिला प्रश्न हमखास विचारला जाण्याची 90% गॅरंटी मित्रांनो. पहिला प्रश्न पहा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. हा प्रश्न विचारू शकता.
पर्यावरणाविषयी माहिती द्या. दुसरं, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली, ऑनलाईन, डिजिटल. तिसरं, हिंद महासागरात भारताची भूमिका. चौथं, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद. पाचवं, जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू. 23ला विचारले गेले प्रश्न, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. दुसरं, शांतता व स्थैर्य ह्याची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज आहे. तिसरं, पर्यावरण ऱ्हासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. 4, उदारमतवादी लोकशाही आवश्यक आहे. 5, जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. नंतर 22ला विचारले गेले शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राचे प्रमुख कार्य आहे. दुसरं, प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. हा प्रश्न विचारू शकतात 100%. तिसरं, राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य राखण्याची गरज आहे. चौथं, माहितीचा अधिकार हा लोकशाही बळकट करण्यास महत्त्वाचा ठरतो. 5वं, भारत आणि चीन संबंधाचे स्वरूप गुंतागुंतीचे आहे. 21ला विचारले गेलेले प्रश्न, संस्थानांचे विलिनीकरण हे स्वतंत्र भारतापुढे प्रमुख आव्हान होते. दुसरं, मानवतावादी हस्तक्षेप. तिसरं, 1990 नंतर व्यापार ह्या संकल्पनेत झालेले बदल. 4, ई प्रशासनामुळे प्रशासन व जनता जवळ आले आहे. 5वं, भारत चीन संबंध स्पष्ट करा. 23ला विचारले गेलेले प्रश्न, दहशतवाद ही एक आंतरराष्ट्रीय समस्या आहे. हा प्रश्न विचारू शकतात. दुसरं, भारतातील कृषी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा परिणाम झालेला आहे. तिसरं, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. 4, शांतता व स्थैर्य राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. प्रश्न 6, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दातील 2, 10 मार्कला. 5-5 मार्कला प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. दुसरं, महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा. तिसरं, राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेली सरसनात्मक तरतुदी स्पष्ट करा. 4, समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. 23ला, शीत युद्धानंतरच्या काळातील जागतिक घटना व घडामोडीची आढावा द्या. दुसरं, ट्रान्सनॅशनल कंपनीचा सर्वसामान्य माणसावर झालेल्या परिणाम उदाहरणासहित स्पष्ट करा. तिसरं, पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा. 4, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका स्पष्ट करा. नंतर 24ला विचारले गेलेले प्रश्न, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. दुसरं, भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करा. तिसरं, महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. 4, भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा. 22ला केलेले, पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा. दुसरं, आर्थिक प्रगती आणि गरज परिवर्तन ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी राज्याची भूमिका स्पष्ट करा. हे दोन्ही प्रश्न मागच्या बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तिसरं, सुशासनाच्या कोणत्याही 5 मूल्यांची माहिती द्या. चौथं, समाजातील विविध घटकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध आयोगाची माहिती द्या. 21चा, एकसार्क संघटनेची माहिती द्या. दुसरं, राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक वैशिष्ट्ये द्या. तिसरं, आफ्रिकेबरोबर भारताच्या संबंधात कोणत्या संधी आहेत? 4, जागतिकीकरणाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर काय परिणाम झाला? 20ला गेलेले प्रश्न, भारतीय संविधानाची कोणतेही 5 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. दुसरं, भारतीय
भारतीय संविधानातील घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार स्पष्ट करा. तिसरं, लोकसभेच्या सभापतीचे अधिकार व कार्य स्पष्ट करा. हा जनरल नॉलेजचा प्रश्न मित्रांनो. लोकसभेच्या सभापतीचे कार्य स्पष्ट करा. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्द स्पष्ट करा. कोणत्याही एकाच लिहायचं 10 मार्कला प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला जेव्हा उत्तर लिहितात, मुद्दे पहा 3 दिलेले, ठिकाणचे व्यवस्थित टप्पे पाडायचे, नाव देत. समजा पहिलं काय आहे बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा. त्याच्यात पहा पहिलं काय, अलिप्तवाद. अलिप्तवादाच्या जवळपास 5 ते 7 ओळी लिहायच्या. नंतर सार्वभौमत्वाचा अधिकार आणि प्रादेशिक एकात्मतेचा आधार, त्याच्या 5 ओळी. 3, अंतर्गत राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे. 4, शांततापूर्ण सहजीवन ह्या तत्त्वाचा स्वीकार. 5, आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये सहभाग. दुसरा आहे, आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा. शासन, आर्थिक प्रगती, लोककल्याण, राष्ट्र उभारणे. 23, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, भौगोलिक घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. दुसरं, जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. तंत्रज्ञानावरील परिणाम, सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम. 23, भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या पुढील कार्यक्रमाची चर्चा करा. लोकपाल आणि लौकिकता. दुसरं, ई प्रशासन, समाजाचा अधिकार. चौथं, नागरिकांच्या प्रश्नातील सहभाग. 5वं, नागरिकांची सनद. दुसरं पहा, न्याय. भारताचा पुढील राष्ट्राबरोबरचा संबंधाचा आढावा द्या. अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान. 22, जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावर लक्ष केंद्रित करण्याखाली मुद्दे स्पष्ट करा. जागतिकीकरणाचा अर्थ, लोकशाहीचे महत्त्व, राज्याचे स्थान, बिगर राजकीय घटक, मानवी हक्क. दुसरं, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक. 44, भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. हा प्रश्न 2 वेळेस विचारला गेलेला आहे. खालील प्रश्न उत्तरल्या 8 मार्कला. भारतीय संविधानातील सरनाम्यांचे महत्त्व विशद करा. दुसरं, लोकसभा ही राज्यसभेपेक्षा अधिकार संपन्न सभागृह आहे. तुमचे मत स्पष्ट करा. 8वा, खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर द्या. कोणते 1, 10 मार्कला. भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य स्पष्ट करा. हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र स्पष्ट करा.